सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली रूपश्री परिवेष्टितो विजयते रूपान् चूडामणि वसुदेवसुतं देवं सचानूरमर्दनं वरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते गुरुवाद्यासः वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुभं गौरवोदज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशयत्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रं तिथे नामदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण श्रीमद भागवत कथा सप्ताहाला काल सुरुवात केली होती आणि अगदी सुरुवातीला श्रीमद भागवताचा परिचय, श्रीमद भागवताचं महात्म्य, आजपर्यंत श्रीमद भागवताच्या श्रवणाने कीर्तनाने कोणाकोणाला कसा लाभ झाला हा विषय थोडक्यात आपण पाहिला। त्यामध्ये नारदांनी आपल्या 2 जन्मांची कथा आपल्याला सांगितली, ती आपण पाहिली। त्यानंतर आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची बायको धुंदली, तिचा मुलगा हिंदुकारी यांची ही कथा आपण ऐकली। तिसरी कथा आपण वज्रनाभांची ऐकली की जे वज्रनाभ भगवान श्रीकृष्णांचे पंतू आहे आणि त्यांनी पहिल्यांदा उद्धवांच्या मुखातून श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि भगवंताच्या नित्य लीलेमध्ये ते समाविष्ट झाले। इथपर्यंतचा भाग काल आपण पाहिला। आज आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत। आता राजा परीक्षित जे आहेत, ज्यांनी वज्रनाभाला वृंदावनाचा राजा केलं होतं आणि पहिल्यांदा उद्धवांच्या मुखातून त्यांनी श्रीमद भागवत श्रवण केलं होतं, त्या राजा परीक्षितांचा परिचय आपण करून घेणार आहोत की राजा परीक्षित हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत एकनिष्ठ असे भक्त आहेत। त्यांना ही जी भक्ती लाभली ती त्यांना वंश परंपरेने लाभली आहे। पांडवांचे ते नातू आहे। पांडवही भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत। एवढंच नाही तर पांडवांची माता कुंती ही देखील भगवान श्रीकृष्णांची भक्त आहे। तर त्यांच्या घरामध्ये ही श्रीकृष्ण भक्ती परंपरेने आलेली आहे। जरी सगळे जण श्रीकृष्णांचे भक्त असले तरी सुद्धा प्रत्येकाच्या भक्तीमध्ये वेगळेपणा आहे। सगळ्यांची भक्ती ही एकसारखी नाही, तर त्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य वेगळं आहे, स्वरूप वेगळं आहे आणि ती भक्ती कशी आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर राजा परीक्षितापासून या श्रीमद भागवताची सुरुवात होते त्या परीक्षिताचा आपण पूर्ण परिचय करून घेऊया। राजा परीक्षित हे निर्गुण श्रोता आहेत। त्यांच्या मनामध्ये कोणतीच वासना नाही आणि त्यांच्यामध्ये अनुवंशकतेने पवित्रता आलेली आहे। राजा परीक्षित हे निर्गुण श्रोता आहे।
याचा अर्थ त्यांना श्रीमद भागवताच्या श्रवणाने संसारिक कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नाही. केवळ भगवान श्रीकृष्णांचं दर्शन आपल्याला व्हावं, त्यांचा आशीर्वाद मिळावा, त्यांची भक्ती आपल्याला लाभावी, एवढाच हेतू त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यांना निर्गुण श्रोता असं म्हटलेलं आहे. कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचं वर्णन करताना असं म्हटलं गेलं की या युद्धाच्या शेवटी अश्वत्थामाने द्रोणाचार्यांचा जो मुलगा आहे त्याने द्रौपदीच्या 5 मुलांची अत्यंत निर्गुण अशी हत्या केली. द्रौपदीने त्यावेळेला भयंकर असा विलाप केला आणि तिला आश्वस्त करत अर्जुनाने रथ सोडला. श्रीकृष्णांनी रथाचं सारथ्य केलं आणि पळून जाणाऱ्या अश्वत्थामाला अर्जुनाने पकडून द्रौपदीच्या समोर आणून उभा केले आणि सांगितलं की हा तुझा गुन्हेगार आहे, तू याला पाहिजे ती शिक्षा कर. झोपलेल्या मुलांना याने मारलेला आहे, तो अपराधी आहे. त्यावरती द्रौपदीने काय प्रतिक्रिया दिली ते अत्यंत पाहण्यासारखे आहे. ती म्हणते आहे की याला सोडून द्या. ज्या अश्वत्थाम्याने तिची 5 मुलं मारली त्या अश्वत्थाम्याला ती म्हणते सोडून द्या. का बरं? कारण पहिली गोष्ट हा ब्राह्मण आहे, ब्रह्महत्येचं पातक आपण करायचं नाही. दुसरी गोष्ट हा आपल्या गुरूंचा पुत्र आहे. द्रोणाचार्य आपले गुरु आहेत आणि त्यांचा हा मुलगा आहे. त्यामुळे गुरूंच्या पुत्राची हत्या आपण करू शकत नाही किंवा करणं योग्य नाही. तिसरी गोष्ट ती असं सांगते की माझे पुत्र मारले गेल्यामुळे मी रडते आहे, मला शोक होतो आहे, मी आज सगळं काही गमावून बसले आहे आणि याची जर आपण हत्या केली, अश्वत्थाम्याला जर आपण मारलं तर त्याची आई देखील अशीच रडत राहील. तिचा पती युद्धामध्ये मारला गेला आहे, म्हणजे द्रोणाचार्य मारले गेले आहेत आणि आता तिच्या जीवनाचा एकमेव आधार अश्वत्थामा आहे आणि त्यालाही जर आपण मारून टाकलं तर तिचा आत्मा तळमळेल आणि ती आपल्याला शाप देईल. मुलाच्या मृत्यूचं दुःख मी प्रत्यक्ष अनुभवते आहे, तेच दुःख त्याच्या आईच्या वाट्याला यायला नको. म्हणून तुम्ही या अश्वत्थाम्याला सोडून द्या असं द्रौपदी म्हणते आहे. त्यावेळेला भीम तिला म्हणतो की याला सोडून, याला मारून टाकलं पाहिजे. तो ब्राह्मण पुत्र आहे, आपल्या गुरूंचा पुत्र आहे, याचा विचार त्याने करायला हवा की आपण कुठल्या पद्धतीचं कर्म करतो आहोत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे. हा अधर्मी आहे, त्यामुळे त्याला दया दाखवणं योग्य नाही. त्यामुळे द्रौपदी जे काही म्हणते आहे याला सोडून द्या, ते काही मला पटत नाही. ब्राह्मणाचा तेव्हा युधिष्ठिर बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की द्रौपदी जे म्हणते आहे ते बरोबर आहे. मग आता काय करायचं? त्याला शिक्षा करायची की सोडून द्यायचं, हा प्रश्न उपस्थित आहे. भगवंतांनी या प्रसंगाचे निवारण केलं आणि त्याला न्याय दिला. भगवंत असं म्हणाले की ब्राह्मणाचा अपमान त्याच्या मृत्यू इतकाच त्याला दुःख देणारा असतो. म्हणून अश्वत्थाम्याला न मारता त्याचा अपमान करा आणि त्याला हाकलून द्या, म्हणजे आयुष्यभर ती सल त्याच्या मनामध्ये राहील. त्याच्या मस्तकात असलेला जन्मसिद्ध मणी काढून घेण्यात आला. त्यामुळे अश्वत्थामा निस्तेज झाला. त्याला वाटलं की यापेक्षा आपल्याला मारलं असतं तर बरं झालं असतं. अश्वत्थामाला वाटलं पांडवांनी माझा अपमान केला आहे. पहिल्यांदा खरं तर अश्वत्थाम्याने पांडवांची मुलं मारली, पहिला गुन्हा त्याने केला. आता त्याला शिक्षा करण्यात आली की त्याचा मणी काढून घेण्यात आला आणि त्याला हाकलून देण्यात आले. तर त्याला असं वाटतं की पांडवांनी माझा हा अपमान केला आहे आणि या अपमानाचा बदला मी निश्चितपणाने घेईन. म्हणून त्याने काय केलं की उत्तरेच्या वर्गामध्ये पांडवांचा उत्तराधिकारी आहे त्याचा नाश करून मी पांडवांना निर्वंश करेल अशी प्रतिज्ञा मनामध्ये त्याने केली. ही द्रौपदी परीक्षिताची आजी आहे. अशा पवित्र वंशामध्ये परीक्षिताचा जन्म झाला. आता परीक्षिताची जी आई आहे उत्तरा, तिची भक्ती कशी आहे ते पाहूया. जेव्हा अश्वत्थाम्याने दिशा
तिच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा ती आपल्या गर्भाला त्यातून वाचवण्याकरिता युधिष्ठिरांजवळ गेली नाही, भीमाजवळ गेली नाही, अर्जुनाजवळ गेली नाही, तर ती भगवान श्रीकृष्णांजवळ गेली आणि तिने प्रार्थना केली भगवंतांना की हे प्रभो, मी स्वतः मरणाला घाबरत नाही, मी मृत झाले तरी चालेल, पण माझ्या गर्भामध्ये तुमच्या भक्ताचा अंश आहे, तो मात्र नष्ट होऊ नये. भक्तीची धारा अखंड प्रवाहित ठेवायची असेल तर भक्ताचे रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, उत्तरदायित्व आहे. हा अंश जर नाहीसा झाला तर लोकांची तुमच्यावरची श्रद्धा बुडेल. कोणती श्रद्धा? तर भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करत नाही, हा भाव लोकांच्या मनामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे तुमची भक्ती परंपराच नष्ट होऊन जाईल. म्हणून भगवंतांना वेळोवेळी अशा पवित्र वंशामध्ये परीक्षिताचा जन्म झाला. आता परीक्षिताची जी आई आहे उत्तरा, तिची भक्ती कशी आहे ते पाहूया. जेव्हा अश्वत्थाम्याने तिच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा ती आपल्या गर्भाला त्यातून वाचवण्याकरिता युधिष्ठिरांजवळ गेली नाही, भीमाजवळ गेली नाही, अर्जुनाजवळ गेली नाही, तर ती भगवान श्रीकृष्णांजवळ गेली आणि तिने प्रार्थना केली भगवंतांना की हे प्रभो, मी स्वतः मरणाला घाबरत नाही, मी मृत झाले तरी चालेल, पण माझ्या गर्भामध्ये तुमच्या भक्ताचा अंश आहे, तो मात्र नष्ट होऊ नये. भक्तीची धारा अखंड प्रवाहित ठेवायची असेल तर भक्ताचे रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, उत्तरदायित्व आहे. हा अंश जर नाहीसा झाला तर लोकांची तुमच्यावरची श्रद्धा बुडेल. कोणती श्रद्धा? तर भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करत नाही, हा भाव लोकांच्या मनामध्ये राहणार नाही आणि त्यामुळे तुमची भक्ती परंपराच नष्ट होऊन जाईल. म्हणून भगवंतांना वेळोवेळी चमत्कार करावे लागतात. म्हणून माझ्या गर्भामध्ये जे बालक आहे त्याचं तुम्ही रक्षण करा, पर्यायाने भक्ती परंपरेचं रक्षण करा, असं उत्तरा भगवंतांना म्हणते आहे. भगवंतांनी विचार केला की मला परीक्षित सहाय्यार्थ बोलवत नाही, तो जो गर्भ आहे तो काही मला बोलवत नाहीये, पण त्याची आई मला विनवते आहे, तेव्हा त्याचं रक्षण करायलाच हवं. मी उत्तरेच्या गर्भात जाऊन गदा आणि चक्र या दोन्ही अस्त्रांनी त्याचं रक्षण करेल. भगवंत इतके करुणामयी आहेत, ते इतके उतावळे झाले की त्यांनी जिथे जाऊ नये अशा गर्भाशयामध्ये जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलं, म्हणून तो परीक्षित झाला. गर्भामध्ये असलेले सगळे जीव हे परीक्षितच असतात. गर्भामध्ये त्या जीवाची कोण काळजी घेतं, त्याचं पालन पोषण कोण करतं, तिथे त्याला जिवंत कोण ठेवतं, तिथे भगवंताची शक्तीच त्याला जिवंत ठेवत असते. तिथे त्याचं रक्षण भगवंतच करतात आणि बाहेर आल्यावरही भगवंतच त्या जीवाचं पालन पोषण करतात, संरक्षण करतात, त्याला हव्या नको त्या सगळ्या गोष्टी भगवंतच पुरवतात. गर्भात असताना हा जीवात्मा हात जोडून भगवंताचं सतत स्मरण करत असतो आणि बाहेर आल्यानंतर मात्र दोन्ही हात त्याचे मोकळे होतात आणि त्याचं नमन बंद होतं. देवाला तो पूर्णपणे विसरून या संसाराकडे बघितलं की सगळं माणूस विसरून जातो, विस्मरण होतं, भल्या विस्मरण होत. तिथे नवीन आलेल्या जीवाचं काय, ते तर छोटस बाळ असतं, पहिल्यांदा आई वडील पाहतो, मग आजूबाजूचं घर दार सगळं काही पाहायला लागतं. मग त्या बाळाला असं वाटतं बाहेर जावं, खेळावं आपण. मग बाहेर जायची एकदा सवय लागली की ती मुलं घरात बसत नाही, सारखं बाहेर घेऊन चला म्हणतो मला. मग बाहेरची दुनिया त्याला पाहायची असते, गाड्या घोडे सगळं काही, आणि मग त्याच्यामध्ये मूल रमायला लागतं. ते इतकं रमतं की शेवटपर्यंत ते बाहेरच रमलेलं असतं. आपल्या आतमध्ये आपलं जे आंतरिक विश्व आहे ते किती व्यापक आहे, किती सुंदर आहे, किती अनंत शक्तींनी भरलेलं आहे याची कल्पनाच त्याला नसते. ज्या काही
शक्तींचा उपयोग जीवनासाठी आवश्यक असतो तेवढ्या शक्तींचा विकास तो करून घेतो आणि त्याच्यावरच संपूर्ण जीवन आनंदी आहे असं मानतो. आपण सुखात आहोत, आनंदात आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत अशी भावना त्याची असते. खरं तर हे बाह्य जीवन हे जीवनाचं केवळ एक वरचा पापुद्रा आहे. माणसाचं खरं जीवन जे आहे ते आंतरिक जीवन आहे. त्याचं आंतरिक विश्व हे जर त्याने पाहिलं तर त्याला अनुभूती येते की प्रत्यक्ष ब्रह्मांड माझ्या अंतर्यामी बसलेलं आहे. मी ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांड माझ्या ठिकाणी. ही अनुभूती येते आणि ती अनुभूती घेण्याकरता म्हणूनच काय करायचंय? भगवंताचं स्मरण करायचं. भगवंताचं जेव्हा आपण स्मरण करतो तर भगवंत म्हणजे काय आहे? भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूपच आहे. त्या आत्मस्वरूपाचं जसं जसं आपण स्मरण करायला लागतो तसं तसं ते आत्मस्वरूप आपल्याला आंतरिक विश्वाचं दर्शन घडवतं. आपल्याला दुर्दैवाने आपण इंग्रजी शाळा, इंग्रजी माध्यम त्याच्यामध्ये जे शिकतो, म्हणजे इंग्रजांपासून जी काही आपली शाळा पद्धती आली त्याच्यामध्ये हा संपूर्ण आंतरिक विकासाचा मार्ग बंद झाला. केवळ बाह्य विकास, केवळ बाह्य जीवन आणि केवळ बाह्य जीवनातले ऐशो आराम याच्या पलीकडे माणूस जात नाही. तर आपण जे आहोत म्हणजे भारतीय जे आहोत त्या भारतीयांना वैदिक संस्कृतीची महान अशी परंपरा आहे आणि या परंपरेचं मूळच हे आहे की तुम्ही केवळ जीवनाचं बाह्य रंग पाहू नका, बाह्य रंगामध्ये रमू नका, आंतरिक रंग पहा. बाह्य रंगाला केव्हा झाकून टाकेल असे आंतरिक रंग असतात आणि ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने जो जीव गर्भातून बाहेर येतो तो बाहेर आल्यानंतर बाहेरची दुनिया पाहतो आणि भगवंताचं विस्मरण त्याला व्हायला लागतं. द्रौपदीने उत्तराला शिकवलं होतं की जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला तर तू काय कर, तर भगवंताच्या चरणांचा आश्रय घे. दुःखामध्ये श्रीकृष्णांना शरण चाल, ते दयाळू आहे आणि ते अवश्य मदत केल्याशिवाय राहत नाही. ज्या परीक्षिताला भगवंतांनी जीवन दान दिले तो अभिमन्यूचा मुलगा आहे. अभिमन्यू हा सुभद्रा आणि अर्जुनाचा मुलगा आहे आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा आहे. नुसता भक्त नाहीये, सखा आहे. सुभद्रा भगवंताची बहीण आहे. ती भगवंताची मूक भक्त आहे. ती पण भगवंताची भक्त आहे, परंतु ती आपली भक्ती, आपले भाव बोलून दाखवत नाही. सगळ्या गोष्टी भगवंताच्या समोर घडत आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा असेल तसे होईल असा तिच्या मुलीचा भाव आहे. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने ब्रह्मास्त्राचं निवारण केलं आणि परीक्षिताचं रक्षण केलं. त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. जे महायुद्ध झालं, महायुद्ध झाल्यानंतर पांडवांना त्यांनी हस्तिनापूरच्या सिंहासनावरती बसवलं. त्याच वेळेला त्यांनी परीक्षिताचं रक्षण केलं आणि आता आपलं इथलं काम संपलंय, आपण आपल्या द्वारकेला निघून जावं म्हणून ते निघाले. आता परीक्षिताची पणजी म्हणजे कुंती ही भगवंताची अशी भक्त आहे की तिने भगवंताकडे जो वर मागितला तो आजपर्यंत कुणीही मागितलेला नाही. कुंती वात्सल्य भक्तीने श्रीकृष्णांकडे पाहते आहे. तिच्या मनामध्ये भगवंताविषयी वात्सल्य भाव आहे. नमः पंकजनाथाय, नमः पंकजमालिने, नमः पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्रहे. ज्याच्या नाभीपासून ब्रह्मदेवाचं जन्मस्थान कमल निर्माण झालं, ज्याने कमलांची माळ धारण केली आहे आणि ज्याचे नेत्र कमलासारखे विशाल व कोमल आहेत, ज्याच्या चरणामध्ये कमलांचं चिन्ह आहे, अशा देवाला मी वारंवार नमन करते. दररोज कुंती श्रीकृष्णांना नमन करीत होती. तिचा श्रीकृष्ण हे कुंतीचे भाचे आहे. वासुदेव जे आहेत
वासुदेव हे भगवान श्रीकृष्णांचे जे वडील ते कुंतीचे भाऊ आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण तिचा भाचा आहे, पण त्यांची ओळख म्हणजे भगवान श्रीकृष्णांची ओळख तिला जी पटली ती भगवंताचा जगताचा पिता म्हणून. ती भगवंतांना म्हणते आहे की भगवंता मला तुम्ही सुख देऊ नका, आनंद देऊ नका. तुम्ही काय करा तर मला आपला द्या, दुःख द्या. कारण दुःखामध्येच मला तुमचं नित्य स्मरण होतं, नित्य दर्शन होतं. तिच्या जीवनामध्ये सतत संकट आली, त्या प्रत्येक संकटामध्ये तिने भगवंताचे स्मरण केले. हे स्वाभाविक असतं. संकट आलं आणि ते संकट आपल्याला जरी दूर करता आलं नाही तर आपण भगवंतांना शरण जातो. आणि म्हणून कोणती म्हणते आहे की भगवंता मला दुःख द्या. दुःख आलं की मग तुमचं स्मरण होतं, सुख आलं की माणूस भगवंतांना विसरतो. म्हणून दुःख द्या, आपदा द्या. तसेच पाचही पांडव भगवंताचे परम भक्त आहे. अशा या भक्तांच्या वंशामध्ये परीक्षिताचा जन्म झाला. त्याला मातेच्या गर्भातच भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं. राजा परीक्षित आता तरुण आहे. सप्तद्वीपवती पृथ्वीचे एकमात्र ते स्वामी आहे. फक्त भारताचे ते राजा नाही. संपूर्ण पृथ्वीवरती राजा परीक्षितांचं राज्य त्यावेळेला होतं. म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मन, जपान जे काही आपण देश आता पाहतो तिथे सुद्धा राजा परीक्षितांनी राज्य केलेलं आहे. म्हणून काय म्हणताय की सप्तद्वीपवती 7 द्वीपांनी युक्त असणारी ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे ते सम्राट होते. त्यामुळे मोठमोठ्या देवता त्यांच्या चरणांवरती भेटवस्तू समर्पित करतात. दुसरीकडे शुकदेवजी महाराज आहेत की ते कोणाच्याही घरात जात नाही. आता शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना श्रीमद भागवत ऐकवणार आहे. त्या दोन्ही व्यक्तिमत्व कसे आहेत ते इथे सांगितलेलं आहे. राजा परीक्षित हे सप्तद्वीपवती पृथ्वीचे राजे आहे आणि शुकदेवजी महाराज कसे आहेत तर ते कोणाच्याही घरामध्ये जात नाही, पूर्ण विरक्त आहे. काल आपण त्यांची कथा ऐकली. प्रत्यक्ष भगवान शिवशंकर शुकदेवजी महाराजांच्या रूपामध्ये अवतीर्ण झालेले आहे. पूर्ण वैराग्याची मूर्ती ते आहेत. ते स्वतःच्याच घरात राहिले नाही, दुसऱ्याच्या घरात काय जाणार. ते कोणाच्याच घरात जात नाही. केवळ गोदोहनाच्या वेळेला ग्रहस्थाच्या समोर येऊन उभे राहतात. गाईचं दूध काढल्यानंतर एखाद्या ग्रहस्थाने त्यांना ते दूध दिलं तर ते पितात आणि निघून जातात. नाही कोणी दिलं तर ते निघून जातात. म्हणजे त्यांना काही हवं आहे, ते कोणाला काही मागतायत असं काहीही नाही. असं हे शुकदेवजी परमज्ञानी विरक्त आहेत आणि परम समाधिस्थ आहेत. सर्वतोपरी ते अवधूत आहेत. हे शुकदेवजी श्रीमद भागवताचे वक्ता आहे आणि भक्त परीक्षित श्रोता आहे. राजा परीक्षितांनी एका ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप अनावधानाने टाकला होता. त्या ऋषींच्या मुलाने हे कृत्य पाहिले आणि हे कृत्य करणाऱ्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल असा शाप देऊन टाकला. ते परीक्षिताला कळल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि परमार्थ प्राप्तीचा उपाय करण्याचं ठरवलं. त्यांना कळलं की आता 7 दिवसामध्ये आपला मृत्यू निश्चित आहे. कारण ब्राह्मणाने आपल्याला शाप दिलेला आहे. पूर्वीची ब्राह्मण आताच्या ब्राह्मणांसारखे नव्हते. हो ना, वाणीमध्ये जबरदस्त ताकद होती, त्यांच्या डोळ्यांमध्ये शक्ती होती. नुसते एकाकडे बघितल्यानंतर त्याला भस्म करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अशा ब्राह्मणाने आपल्याला शाप दिलाय तर तो शाप खरा ठरणार आहे. मग आता काय करायचं. 7 दिवस आपल्याकडे आहेत. 7 दिवसामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर राज्याचा त्याग केला. राज्याचा त्याग केला याचा अर्थ संपूर्ण उपभोगांचा त्याग त्यांनी केला आणि परमात्म प्राप्तीचा मार्ग काय आहे तो शोधण्याचा ते प्रयत्न करतात. भगवंतांनी विचार केला की माझा भक्त परीक्षिताला तलवार किंवा शस्त्र अस्त्र आता मारत नाही. तसं असतं
तर मी परत एकदा गदाचक्र देऊन त्याचे रक्षण केलं असतं. पण जो परीक्षिताला मारतो आहे तो शब्दांनी शाप देऊन मारतो आहे, तिथे गदाचक्र चालणार नाही. शब्दांसाठी शब्दच हवे. परीक्षितावर शब्दांद्वारा आलेल्या या विपत्तीचे संकटाचे निवारणही शब्दांद्वाराच व्हायला हवे. म्हणून भगवान श्रीकृष्ण शब्दमय शापापासून परीक्षिताचे रक्षण करण्याकरता शब्दमयी वाङ्मय श्रीमद भागवताच्या रूपाने प्रकट झाले. भागवतामध्ये राजा परीक्षिताच्या वैभवाचं ऐश्वर्याचं वर्णन केलेलं आहे. भगवंताची कृपाच्या माणसावर होते तो किती सामर्थ्यशाली होतो हे यावरून लक्षात येते. राजा परीक्षिताने सप्तद्वीपवती पृथ्वीचं भ्रमण केलं. तो जिथे जिथे जात होता तिथे गर्भामध्ये ज्याने माझं रक्षण केलं त्याला तो शोधत होता की ज्यांना मी गर्भामध्ये पाहिलं ते स्वरूप मला परत दिसतंय का, असं ते पाहत. लोक शत्रूवर संसारावर विजय मिळवतात, पण परीक्षिताने मात्र कलियुगावरती विजय मिळवला होता. आता कलियुग म्हणजे काय, तर कलियुग म्हणजे काळावर विजय प्राप्त करणे, आणि ते सोपं नाही. ते कलियुगावर विजय प्राप्त करून दिग्विजय करण्याकरता निघाले तेव्हा जाता जाता त्यांना भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकायला मिळत होता. लोक त्यांच्याकडे पाहून म्हणत होते की हाच तो परीक्षित ज्याचं भगवंतांनी गर्भामध्ये जाऊन रक्षण केलं. किती भाग्यवान परीक्षित, असं परीक्षिताकडे पाहून लोक म्हणायला लागले. याचे पूर्वज इतके भाग्यशाली होते की भगवान स्वतः त्यांची सेवा करीत होते. सगळ्या पांडवांची सेवा भगवंत स्वतः करायचे. असा हा परीक्षित पांडवांचा नातू आहे. लोकांच्या अशा प्रतिक्रिया ऐकून परीक्षिताला भरून येत असेल. डोळ्यांमध्ये अश्रू आणि अंगावरती शरीरावरती रोमांच येईल. त्याचे हृदय द्रवित होऊन ते भक्तीने प्रवाहित व्हायला लागले. अशा प्रकारे राजा परीक्षित सगळ्या देशांवर विजय प्राप्त करीत एका ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी गाय आणि बैल आपापसामध्ये बोलत होते. त्यांची भाषा आणि भाव दोन्ही परीक्षित समजू शकत होते. आता गाय आणि बैल हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. गाय काय आहे, तर गाय आहे पृथ्वी, आणि बैल आहे धर्म. भगवान शिवशंकरांचं वाहन नंदी आहे. तर नंदी म्हणजे बैल नव्हे जो आपल्याला वाटतं. भगवान शिवशंकरांचं साधन वाहन हे धर्म आहे. भगवान शिवशंकर कायम धर्मावरती अनुगुण असतात, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पृथ्वी आणि धर्म एकमेकांशी बोलत होते. आता तो जो धर्म आहे त्या धर्माचे म्हणजे त्या बैलाचे 3 पाय तुटलेले होते. तो एका पायावर उभा, म्हणजे धर्माचे 4 पाय असतात, त्यातले 3 पाय तुटलेले आहेत. सत्य, तप, पवित्रता आणि दया असे त्याचे 4 पाय आहेत. सत्य हा एक पाय आहे धर्माचा, तप हा एक पाय आहे, पवित्रता हा एक पाय आहे, आणि दया हा एक पाय. अशा 4 पायावरती धर्म उभा असतो आणि त्याच्यावरती शिवजी विराजमान असतात. ज्या पृथ्वीवरती आपण राहतो ती कधी सुखी तर कधी दुःखी होताना दिसते. पृथ्वी केव्हा दुःखी होते, तर जेव्हा तिच्यावर वास करणारे लोक संयम, नियम, धर्म पाळत नाहीत, स्वैराचार करतात, लोक उच्छृंखल होतात, त्यावेळेला पृथ्वीला दुःख होतं, वेदना होतात. माणसाला याचं काहीच पडलेलं नसतं. आपण आपलं आयुष्य आरामात आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय नाही होतोय काही त्याला घेणं देणं नाही. आणि ही उच्छृंखलता समग्र दुःखांची जननी आहे. धर्म जेव्हा निर्बल होतो तेव्हा पृथ्वीवरती दुःख निर्माण होतं. परीक्षितांनी पाहिलं की धर्माचे 3 पाय तुटलेले आहेत. तो केवळ एका पायावरती उभा आहे, त्यामुळे तो निर्बल झालेला आहे. त्याने पृथ्वी आणि धर्म यांच्यातील संवाद ऐकला आणि आपण काय करायला हवे याचा विचार राजाने केला. तर सत्य नाही, ते सदाचार जे 4 पाय आहेत त्यांचं विश्लेषण आहे.
पहिला पाय जो आहे तो आहे सत्य. ज्या ठिकाणी सत्य नसतं त्या ठिकाणी सदाचार, यश, लक्ष्मी, तप, दान या गोष्टी राहत नाही. म्हणून आपल्याकडे सत्यमेव जयते असं घोषवाक्य वापरलं जातं की आपण सत्याचा पुरस्कार करायला हवा. जिथे सत्य आहे तिथे सदाचार आहे, तिथे यश आहे, तिथे श्री आहे, लक्ष्मी आहे, दान आहे, तप आहे. या सगळ्या गोष्टी सत्याच्या आश्रयाने राहतात. सत्ययुगामध्ये ही चारही तत्व असतात. ज्यावेळेला सत्ययुग असतं त्यावेळेला या चारही गोष्टी त्या ठिकाणी असतात. त्रेतायुगामध्ये सत्य निघून जातं. द्वापर युगामध्ये सत्य आणि तप जातं. कलियुगामध्ये सत्य तपाबरोबर पवित्रताही जाते आणि केवळ दान शिल्लक राहतं. कलियुगामध्ये केवळ एकच धर्माचा पार शिल्लक आहे, तो म्हणजे दान. दानम एकम कलियुगे. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला जर पुण्य प्राप्त करायचं असेल तर आपण दान करायला हवं. आता दान कसं करावं, कुणाला करावं याचे पण नियम आहेत. जाणाऱ्या येणाऱ्या कुणी हात पसरला तर आपण दान करावं का? भिक्षा मागणारी लोक असतात, आपल्याला दिसतात ठिकठिकाणी, त्यांना दान करावं का? म्हणजे आपल्याला वाटतं की अरे ते भुकेलेले असतात, त्यांना खाऊ घातलं तर काय बिघडतं, तुम्ही त्यांना अन्न आणून द्या आणि खाऊ घाला, चालेल. पण दान धर्म त्या ठिकाणी करू नका. तर ज्या वेळेला आपण वाईट वृत्तीच्या लोकांना दान धर्म करतो त्यावेळेला त्यांचे जे दोष असतात ते दोष आपल्याकडे येतात. त्यांनी केलेले जे पाप असतात त्या पापांचे भागीदार आपण होतो. म्हणून दान सत्पात्री करणं आवश्यक आहे. अशा व्यक्तीला दान करावं की ती व्यक्ती सद्गुणी आहे, सदाचार संपन्न आहे, की तिला दान केल्यामुळे तिच्यामध्ये असणार जे सत्तत्व आहे ते आपल्याला मिळेल, तिचा आशीर्वाद मिळेल. लक्षात आलं? हा भाग आणि तो अत्यंत मोठा आहे, तोही पाहण्यासारखा आहे. परीक्षित पुढे गेले आणि त्यांनी एका राजाला बैलाला मारताना पाहिले. धर्माला मारताना एका माणसाला त्यांनी बघितलं. राजा परीक्षिताने त्याला मारण्याकरता हातात शस्त्र उचललं आणि त्याला म्हणाला की माझ्या राज्यामध्ये या धर्माला मारणारा तू कोण आहेस, का मारतोस तू धर्माला? हे ऐकून त्या राजाने आपला वेश टाकून दिला आणि साधारण व्यक्तीच्या रूपामध्ये तो राजा परीक्षिताला शरण आला. तो होता कलियुग, ज्याला आपण कलियुग म्हणतो, तो कली आहे. राजा परीक्षित त्याला म्हणाला की तू मला शरण आला आहेस तर मी तुला मारणार नाही, पण तू माझ्या राज्यामध्ये राहू नकोस, तू इथून निघून जा. त्यावरती ती व्यक्ती म्हणाली की महाराज मी कुठे जाणार, संपूर्ण पृथ्वीवरती तर तुमचंच राज्य आहे, कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये मी जाऊ, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. तुम्हीच मला एक काही ठिकाणं अशी द्या की तिथे मी राहू शकेन, मी सगळ्यांना त्रास देणार नाही. तेव्हा राजाने त्याला सांगितलं की जिथे मद्य सेवन केलं जातं तिथे तू जा, किंवा परस्त्री गमन होतं तिथे जाऊन तू राहा. त्यावरती तो म्हणाला महाराज तुमच्या राज्यामध्ये या गोष्टी फारशा होत नाही, मग मला तुम्ही एखादं चांगलं ठिकाण द्या ना, इथे तर मी जाऊन राहील पण एकदम मजा नाही राहील, मला एखादं चांगलं स्थान द्या. तेव्हा महाराजांनी त्याला सुवर्ण आणि धनसंपदेमध्ये राहण्यास सांगितलं. आता सुवर्ण आणि धनसंपदा या प्रत्येक ठिकाणी कली आहे असं मानायचं का? तर नाही. जे धन अन्यायाने अनितीने कमवलेलं असतं, बळजबरीने घेतलेलं असतं, बळकावलेलं असतं, असं जे धन आहे तिथे कली राहतो. म्हणून अशा धनाच्या ठिकाणी कोणालाही सुख लाभत नाही. तिथे मग कलह होतात, वाद होतात, दुःख होतं, नातेसंबंध तुटतात. ते धन जर आपण वारसांसाठी ठेवलं तर वारसांनाही त्या धनामुळे दुःख प्राप्त होतं. असं मग कलीने विचार केला की राजाने मला सोन्यामध्ये प्रवेश दिला आहे, आता मला त्याच्या घरातही घुसता
येईल. कली कसा विचार करतो पहा, तो कायम उलटाच विचार करतो. म्हणजे त्यांनी असा विचार केला की राजाने मला दिलंय स्थान, मी इथे समाधानी राहायला हवं. तो विचार करतोय की ओके, मी आता राजाच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि एके दिवशी राजा परीक्षिताला जिज्ञासा झाली की माझ्या वाडवडिलांनी माझ्याकरता काय काय ठेवलं आहे ते पाहावं. आणि त्याला एका पेटीमध्ये सोन्याचा एक मुकुट दिसला. त्याने विचार न करता तो मुकुट त्याला आवडला, तो त्याने डोक्यामध्ये घातला. तो मुकुट जरासंधाचा होता. भीमाने जरासंधाला मारलं आणि तो मुकुट बलपूर्वक आणला होता. जरासंधाचा जो मुलगा होता त्याने तो मागितला भीमाकडे की माझ्या वडिलांचा मुकुट मला द्या. पण भीम म्हणाला की नाही, मी जरासंधाला मारला आहे, मी तो घेऊन जाणार. म्हणून भीमाने आणलेला तो जो मुकुट होता तो अनितीचं धन होता. अनिती आली त्यामुळे कलीने तिथे लगेच प्रवेश केला. तो मुकुट राजाने आपल्या डोक्यात घातल्याबरोबर राजा परीक्षिताच्या बुद्धीमध्ये कलीने प्रवेश केला. तो मुकुट घालून राजा शिकारीला वनामध्ये गेला. कली नव्हे की राजाने त्या दिवशी अनेक प्राण्यांची हत्या केली. शिकारीला तो जायचा, एखादा दुसरी शिकार तो करायचा, सवय राहिली. आज मात्र त्याने अनेक जीवांची हत्या केली. माध्यान्ह कालामध्ये त्याला अत्यंत भूक लागली, तहान लागली आणि तो त्रस्त झाला. तो शोधायला लागला पाणी कुठे मिळतंय का. त्याला एक आश्रम दिसला. तो आश्रम शमीक मुनींचा होता. तो आश्रमामध्ये आला. त्याला असं दिसलं की आश्रमामध्ये कुणीही नाही. एक ऋषी म्हणजे शमीक ऋषी जे आहेत ते समाधी लावून बसलेले आहेत. राजाने विचार केला की मी या देशाचा राजा आहे आणि हे ऋषी माझं स्वागत करत नाही. माझं स्वागत करायचं नाही म्हणून ज्ञानाचं नाटक करत बसलेले. जेव्हा माणसाची मती बिघडते त्यावेळेला त्याचे विचारही बदलतात. की जो राजा परीक्षित कायम ऋषी मुनींचा सन्मान करायचा, त्यांचं पूजन करायचं, ब्राह्मणांचं पूजन करायचा, आज तो विपरीत विचार करतो आहे. आणि त्याला असं वाटतं की हे काही नाही, केवळ नाटक चाललेलं आहे. आणि म्हणून आपण ऋषींची सेवा करण्याऐवजी ऋषींनी आपली सेवा करावी असा विचार त्याच्यामध्ये आला. आणि त्याने इकडे तिकडे बघितलं. जवळ एक साप मरून पडलेला होता. तो त्याने उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. एका तपस्व्याचा राजाने आज अपमान केला. कुठलीही क्रिया केली की तिला प्रतिक्रिया आलीच, येतेच. बऱ्याच वेळेला आपल्याला या गोष्टी कळत नाही, आपण क्रिया करून जातो, पण त्याच्या प्रतिक्रिया या उमटत असतात. तसंच झालं. ऋषींचा पुत्र काही वेळाने आश्रमामध्ये आला. त्याने पाहिलं की आपले वडील ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकला आहे. त्याने ते पाहिलं आणि क्रोधाने त्याने शाप दिला की ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला आतापासून 7व्या दिवशी तक्षक नाद देऊन दंश करेल आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होईल. आता कोण येऊन गेलं ते ऋषीला पण माहिती नाही. ज्या मुलाने शाप दिला शृंगीने त्याला पण माहिती नाही, पण त्याला अत्यंत राग आला की माझ्या वडिलांचा हा अपमान कुणी केला. आणि मग थोड्या वेळाने ऋषी समाधीतून बाहेर आले. त्यांनी सगळा घडलेला प्रसंग ऐकला आणि ते म्हणाले कोण येऊन गेलं हे तरी तुम्ही समजून घ्या. आणि ज्याला कोणाला तुम्ही शाप दिला आहे त्याला जाऊन सांगा की 7च दिवस बाबा तुझ्याकडे शिल्लक आहे, तुला काय करायचं ते 7 दिवसात करून घे. त्याला गाफील ठेवू नका. मग आजूबाजूला चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की स्वतः राजा परीक्षित त्यांच्या आश्रमामध्ये येऊन गेले. मग राजा परीक्षिताला शमीक ऋषींनी निरोप पाठवला की असं असं झालं आहे आणि माझ्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला. एवढी नैतिकता आहे बघा त्या काळामध्ये. शाप दिला तो त्यांना कळायला पण हवा ना की शाप दिला असं म्हणून त्यांना सांगून टाकलं. राजा घरी आल्यानंतर त्याने डोक्यावरचा मुकुट काढला.
मुकुट काढल्याबरोबर त्याची मुठी ठिकाणावर झाली आणि मग आपल्याकडून एवढं मोठं पाप घडलं आज याची जाणीव त्याला झाली. ऋषी कुमाराने आपल्याला शाप दिला हे ऐकून राजाला असं वाटलं की योग्य झालं, मी जे काही पाप केलं त्या पापाचा मला दंड झाला. राजाने ग्रहत्याग केला आणि गंगेच्या तीरावरती येऊन त्यांनी स्नान केले. अन्न पाण्याचा त्याग करून प्रायश्चित्त व्रत त्यांनी केले. आता राजाने सिंहासन सोडलं आहे, गृहस्थाश्रमाचा त्याग केला आहे आणि गंगेच्या किनारी येऊन ते बसले आहेत. ही वार्ता सगळ्या ऋषी मुनींना कळली. तसे सगळे ऋषी मुनी राजाला भेटायला गंगेच्या किनाऱ्यावरती आले. राजाने त्यांना प्रणाम केला, त्यांचं स्वागत केलं, त्यांची पूजा अर्चा केली. सगळ्यांना त्यांनी सांगितलं की मी पवित्र ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला, मी अत्यंत अधम आहे, पापी आहे, त्यामुळे मी शापित झालो, मला आता मृत्यू येणारच आहे. तर माझं मरण मंगलमय व्हावं यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा. की ठीक आहे, माझ्याकडनं चूक घडली, पण माझा मृत्यू चांगला व्हावा असं मला वाटतं, मृत्यू येणारच आहे. आणि पहा, फक्त राजा परीक्षिताला नाही, आपल्याला सुद्धा 7च दिवसात मृत्यू येतो, सोमवार ते रविवार. या 7 दिवसांव्यतिरिक्त कधी कोणाला मृत्यू येईल? कोणालाच नाही. ठीक आहे, तसंच आहे. तर त्यांनी असं म्हटलं की माझं मरण मंगलमय व्हावं असं मला वाटतं, त्यासाठी काय करूया? सगळे ऋषीगण विचार करू लागले, पण 7 दिवसात राजाला मुक्ती कशी मिळेल, हे तर अशक्य आहे असा विचार करून सगळे ऋषी मुनी शांत बसले. राजाने विचार केला की हे ऋषी मला उपाय सांगत नाही तर मी भगवंतांना शरण जावं, भगवंत माझी कधीही उपेक्षा करणार नाही, ते मला निश्चितपणाने काहीतरी मार्ग दाखवते. मी पापी आहे पण पांडवांचा वंशज आहे. त्यावेळी परीक्षिताने भगवंतांचा आश्रय घेतला, त्यांना ते शरण गेले, द्वारकानाथांचं त्यांनी स्मरण केलं आणि त्यांची करुणा भागली. आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवला असा माझा मृत्यूही चांगला करावा अशी त्यांनी विनंती केली. आता हा भाग इथे थांबला. आता परत आपण कुठे जाणार आहोत तर शुकदेवजी महाराजांकडे जाणार. काल आपण कथा बघितली, शुकदेवजी महाराज आईच्या गर्भातून बाहेर आले आणि तप करण्याकरिता वनामध्ये निघून गेले. का निघून गेले? कारण शुकाचार्यांची जन्मापासून ब्रह्माकार वृत्ती होती. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे या भावामध्येच ते कायम राहायचे. त्यांच्या ठिकाणी देहदृष्टी नव्हती. आपण जसं स्वतःला देह मानतो, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमकाय, मी तमकाय, मी हे कमवलं, मी ते केलं, मला इतकं छान येतं, मला तितकं छान येतं, असलं काहीही त्यांच्या ठिकाणी नव्हतं. मी ब्रह्मस्वरूप आहे एवढाच भाव त्यांच्या ठिकाणी शिल्लक होता. जोपर्यंत देहदृष्टी आहे तोपर्यंत माणसाला दुःख असतं, आणि जेव्हा माणूस ब्रह्मदृष्टी त्याला प्राप्त होते त्यावेळेला संसारातल्या सगळ्या दुःखांची निवृत्ती. एक प्रसंग त्यांच्या बाबतीत असा सांगितला जातो की जसं ते आईच्या गर्भातून बाहेर पडले आणि निघाले वनामध्ये, त्यावेळेला ते जात असताना एका तलावामध्ये स्नान करणाऱ्या अप्सरा स्नान करत होत्या आणि शुकाचार्य त्यांच्या धुंदीमध्ये त्या ब्रह्मभावामध्ये तिथून चालले होते. आता हे शुकाचार्य कसे आहेत तर दिगंबर आहेत, ते वस्त्र परिधान करत नाही. लग्न अवस्थेमध्ये ते गेले आणि अप्सरांनी पण त्यांना पाहिलं, पण अप्सरांच्या मनामध्ये सुद्धा कुठलाही भाव निर्माण झाला नाही. त्या स्नान करत राहिले. त्यांच्या मनातून काही वेळाने भगवान व्यास त्यांना हाता मारत 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 चाललेले अप्सरांनी पाहिले. भगवान वेद व्यासांना त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी आपल्या अंगावरती भराभर कपडे चढवले. अप्सरांना भगवान वेद व्यासांची लाज वाटली आणि त्यांनी वस्त्र परिधान केले. व्यासांनी ही गोष्ट बघितली की आपला मुलगा तरुण आहे, 16 वर्षाचा मुलगा आहे, लग्न अवस्थेत आहे, तो चाललाय, पण अप्सरांना त्याची लाज वाटली नाही.
मी इतका म्हातारा आहे, मला पाहिल्याबरोबर अप्सरांनी कपडे परिधान केले. आणि मग त्यांनी अप्सरांना विचारलं की अरे माझा मुलगा तरुण आहे, त्याची तुम्हाला लाज वाटली नाही, पण माझी तुम्हाला का लाज वाटली? त्यावरती अप्सरा त्यांना म्हणाले की महाराज आम्हाला माफ करा, पण आपण वृद्ध आहात, पितृतुल्य आहात, पूज्य आहात, तरी आपल्या ठिकाणी स्त्री पुरुष असा भेद शिल्लक आहे. तो भेद शुकाचार्य महाराजांकडे नाही. त्यांना स्त्री पण दिसत नाही, पुरुष पण दिसत नाही, पशु दिसत नाही, पक्षी दिसत नाही, काही दिसत. त्यांना सगळीकडे केवळ आणि केवळ ब्रह्म रूप दिसत. हा फरक आहे दोघांमध्ये. हीच गोष्ट राजा जनकाच्या दरबारातली आहे. हे दुसरं एक उदाहरण आहे शुकाचार्यांची वृत्ती कशी आहे ते सांगण्याचं. एकदा शुकाचार्य महाराज आणि नारद मुनी जनक राजाच्या दरबारामध्ये गेले. राजा जनकांनी त्यांचं स्वागत केलं, पूजा अर्चा केली आणि त्यांची जी पत्नी आहे त्या पत्नीला सांगितलं की तुम्ही यांचा जेवणा खावण्याची व्यवस्था पहा, मला थोडंसं काम आहे. राजाची जी पत्नी होती तिने पण त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना जेवण खाऊ घातलं, सगळं काही केलं आणि नंतर त्या दोघांना एका पाळण्यावरती तिने बसवलं. पाळण्यावर बसवल्यानंतर ती दोघांच्या मध्ये बसली. ती बसल्यानंतर नारदजींनी थोडस सावरून घेतलं. का तर स्त्रीचा स्पर्श नको. आणि शुकाचार्य महाराज मात्र ब्रह्मभावामध्ये आहे. शेजारी कोण बसले काय काहीही नाही. सांगायचं काय की निर्गुण ब्रह्माच्या चिंतनामध्ये लीन असणाऱ्या शुकाचार्यांना सगुण ब्रह्माकडे आकृष्ट करण्याकरता आता आपण काय करावं असा प्रश्न वेदव्यासांच्या मनामध्ये निर्माण झाला. की शुकाचार्यांना ब्रह्मस्वरूपापलीकडे काहीही दिसत नाही, सुचत नाही, चिंतन त्यांचं होत नाही. मग यांना सगुण भगवंताचं जे सगुण साकार स्वरूप आहे त्याच्याकडे आणायला. तिथे थोडस आपण निर्गुण आणि सगुण ही जी संकल्पना आहे ना ती आपण थोडक्यात पाहूया. आपला जो आत्मा आहे किंवा ज्याला परमात्मा म्हटलं जातं, ईश्वर म्हटलं जातं, ब्रह्म म्हटलं जातं, याचं मूळ स्वरूप हे निर्गुण आहे. निर्गुण आहे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नाही, त्याला निर्गुण म्हणतात. त्याला अवयव नाही, रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याला नाव नाही, काहीच नाही. मग काय आहे? हे जर काहीच नाही तर मग काय आहे? केवळ एक तत्व ते आहे. हेच निर्गुण निराकार तत्व ज्याला ब्रह्मतत्व, आत्मतत्व, परमात्म तत्व म्हटलं जातं. या तत्वाला जेव्हा आपण आपल्या मनाने एक विशिष्ट आकार देतो, आपल्या मनाने आपण आपल्या मनाने जो एक विशिष्ट आकार देतो त्यावेळेला ते सगुण साकार रूपात येत. ठीक आहे. जसं भगवान श्रीकृष्ण हे निर्गुण निराकार आहे. मग ते सगुण साकार कसे झाले तर त्यांच्या भक्तांनी त्यांना तसा रंग रूप दिला म्हणून ते सगुण साकार झाले. मुळात ते निर्गुण आहे म्हणून ते आत्यंतिक वैराग्यशील आहे. ते कोणालाच आपलं मानत. पण ज्या वेळेला ते सगुण साकार रूपामध्ये येतात त्यावेळेला ते सगळ्यांवरती प्रेम करतात, कोणालाच सोडत नाही. मग तो प्रेम जे केलं जातं ते प्रेम हे विविध पद्धतीने करतात. आपण पुढे तो सगळा कथाभाग पाहणं अत्यंत सुंदर आहे. तर हेच ब्रह्मतत्व जे आहे या ब्रह्मतत्वामध्ये हे शुकाचार्य महाराज कायम तल्लीन झालेले आहे. मग यांना भगवंताच्या सगुण साकार रूपाकडे जोपर्यंत आपण आकृष्ट करत नाही तोपर्यंत त्यांना श्रीमद भागवत सांगता येणार नाही. आणि जोपर्यंत त्यांना श्रीमद भागवत आपण सांगणार नाही तोपर्यंत त्या श्रीमद भागवताचा प्रचार शुकाचार्य महाराज कसे करतील असा विचार भगवान वेद व्यासांनी केला. हे कायम ब्रह्मस्वरूपात आहे, त्यांना काहीतरी करून
भगवंताच्या सगुण साकार सुंदर रूपाकडे आपण आकृष्ट केलं पाहिजे. मग कसं करायचं? तर ज्या वनामध्ये शुकाचार्य महाराज समाधी अवस्थेमध्ये बसायचे, त्या वनामध्ये भगवान वेदव्यासांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना पाठवले आणि त्यांना सांगितलं की दिवसभर त्यांची दिनचर्या काय असते ती पहा. म्हणजे पहाटे ते उठून स्नानादी गोष्टी करतात का, ध्यानाला केव्हा बसतात, किती वेळ ध्यान करतात, काय करतात, ते सगळं बघून घ्या. ते बघून आल्यानंतर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना काम दिलं की जिथे शुकाचार्य महाराज स्नान करून समाधीस्थ बसायला लागतील त्यावेळेला मी तुम्हाला शिकवलेले 2 श्लोक तिथे जाऊन म्हणा, त्यांच्या आजूबाजूला राहा आणि गुणगुणत राहा. असं सांगितल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी ते काम केले. शुकाचार्य महाराज समाधीस्थ होत असतानाच या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सगुण साकार रूपाचं वर्णन करणारे श्लोक तिथे म्हणायला सुरुवात केली. आता ते श्लोक कसे आहेत किंवा त्या श्लोकांचा अर्थ काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण गोप बालकांसह वृंदावनामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी मस्तकावरती मोर मुकुट धारण केलेला आहे. त्यांच्या कानामध्ये पिवळ्या रंगाची फुलं घातलेली आहे. कमरेला पितांबर आहे. गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे. सुंदर नटाप्रमाणे ते शोभून दिसतात. बासरीच्या छिद्रातून आपले अधरामृत बासरीमध्ये ओतत आहे. त्यांच्या मागे गोपालक त्यांची कीर्ती करत गायन करीत आहेत. याप्रमाणे वृंदावन धाम अधिकच रमणीय बनले आहे. अशा आशयाचा श्लोक त्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन म्हटला. तो शुकाचार्यांच्या कानावर पडला. त्यांनी तो लक्षपूर्वक ऐकला आणि श्रीकृष्णांच्या मनोहर स्वरूपाचं ध्यान त्यांनी केलं. त्याबरोबर श्रीकृष्ण दर्शनाचा अति आनंद त्यांना झाला. म्हणजे भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचं दर्शन त्यांना त्या क्षणी झालं आणि ते पाहिल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी शिष्यांना विचारलं की हे अतिशय सुंदर श्लोक कुणी रचले आहेत, तुम्ही कोण आहात? त्यावेळी ते शिष्य म्हणाले की आमचे गुरुजी भगवान वेदव्यास यांनी हे श्लोक रचले आहेत आणि केवळ 2 श्लोक नाहीत तर जवळजवळ 18,000 श्लोक असे त्यांनी रचले आहेत आणि त्यांनी भागवत पुराणाची रचना केली आहे. शुकाचार्यांनी विचार केला की भगवान वेदव्यास माझे पिता आहेत, मग मला त्यांच्या जवळ जाऊन हे संपूर्ण पुराण ऐकायला हवं. जे अत्यंत सुंदर आहे, अत्यंत मनोहर आहे. नुसत्या 2 श्लोक ऐकल्यामुळे मला भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचं दर्शन झालं, तर बाकीच्या श्लोकांमधून मला किती आनंद मिळेल ते मला ऐकायलाच. असं म्हणून शुकाचार्य महाराज वेदव्यासांच्या आश्रमामध्ये आले. श्रीकृष्णांच्या लीला ऐकून त्यांचं चित्त आकर्षित झालं होतं. त्यांनी व्यासांना दंडवत घातला. शुकाचार्यांना व्यासांनी आपल्या पोटाशी धरलं. पहिल्यांदा त्यांनी आपल्या मुलाला जवळ घेतलं, त्याचं मस्तक फुगलं. शुकाचार्य म्हणाले की बाबा मला ते श्लोक शिकवा, जे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवले ते मला ऐकायचे, ते मला शिकायचे. ते अत्यंत मनोहर आहेत, अत्यंत सुंदर आहेत, मला ते शिकवा. व्यासांनी मग शुकाचार्यांना संपूर्ण भागवत शिकवला आणि भागवत प्रचाराची त्यांची चिंता दूर झाली. की झालं, आता आपलं काम झालं, आपण लिहिलं आणि शुकाचार्यांना ते दिलं. आता शुकाचार्य ते पुढे कसं करतील, कोणापर्यंत पोहोचवतील, तो त्यांचा भाग. परमेश्वराने आता शुकाचार्यांना प्रेरणा दिली राजा परीक्षिताजवळ जाण्याची. आता आपण परत राजा परीक्षितांकडे येऊया की जे गंगेच्या किनारी बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करतायत, त्यांना विनंती करतायत की माझा मृत्यू सुखकर होऊ द्या, माझ्यावरती कृपा करा, माझी भक्ती तुम्ही स्वीकारा. त्या भगवान श्रीकृष्णांनी शुकाचार्य महाराजांना प्रेरणा दिली की तुम्ही आता राजा परीक्षिताकडे जा. शिष्य योग्य आहे पण मुक्ती देण्याचा अधिकार शिवशंकरांचा आहे.
श्रीकृष्णांना नाही. श्रीकृष्ण मुक्ती देत, श्रीकृष्ण प्रेम देतात. शिवशंकर मुक्ती देतात. प्रत्येकाचे डिपार्टमेंट वेगळे आणि जो तो आपापले डिपार्टमेंट उत्तम पद्धतीने सांभाळतो. शुकाचार्य भगवान शिवांचे अवतार आहे ते तिथे आहे. संहाराचं काम शिवशंकरांचं आहे. म्हणून परीक्षिताचा मृत्यू मंगलमय होण्याकरता शुकाचार्य तिथे उपस्थित झाले. शुकाचार्य ही दिगंबर मूर्ती आहे. त्यांच्या वासनांचं वस्त्र सुटून गेलेलं आहे. ते 16 वर्षांचे आहे. अजानुबाहू आहेत. ईशान वक्षस्थल दृष्टी नासिकेच्या एक अग्रभागी स्थिर झालेली आहे. चेहऱ्यावरती केसांच्या गटा गुळत होत्या आणि त्यांचा वर्ण श्रीकृष्णांसारखा श्याम वर्ण आहे. लहान मुले त्यांच्या मागे लागत, पण ते त्यांच्या गावीही नसे. तदाकार वृत्तीने ब्रह्मचिंतन करीत ते देह भान विसरलेले आहे. शुकाचार्य राजा परीक्षिताजवळ गंगा किनारी आले. ते गंगेच्या किनारी आल्याबरोबर सगळीकडे प्रकाश पसरला. जणू काही भगवान सूर्यनारायणच भूतलावरती अवतरल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागले. ऋषीमुनी उभे राहिले आणि त्यांना अभिवादन केले. तिथे व्यास महर्षी उपस्थित होते. आपल्या मुलाला पाहून त्यांचं मन भरून आलं आणि भागवताचं जे रहस्य मी जाणत नाही ते शुकाचार्य जाणतात या विचाराने व्यासांना आनंद झाला. कारण कसं आहे की प्रत्येकाचं आकलन, प्रत्येकाची धारणा, प्रत्येकाचं चिंतन हे वेगळं असतं. त्यामुळे एकाला जो अर्थ समजेल, उमगेल, तो दुसऱ्याला समजेलच असं नाही. तो त्याच्यापेक्षा भारी काही अजून सांगू शकतो. आज शुकाचार्य भागवत सांगणार आहेत आणि मी ते ऐकणार आहे असा भाव व्यासांच्या मनामध्ये निर्माण झाला. राजाच्या कल्याणासाठी आलेले शुकाचार्य सोन्याच्या सिंहासनावरती बसले. परीक्षिताने डोळे उघडले. माझ्या उद्धाराकरता प्रभूंनी यांना पाठवले, नाही तर माझ्यासारख्या पापी पुरुषाकडे असे सत्पुरुष आले नसते असा विचार राजा परीक्षिताने केला. त्याने शुकाचार्यांचे मनोभावे पूजन केले, त्यांना वंदन केले आणि आपल्या हातून घडलेल्या दुष्कर्मांची कबुली दिली. ही सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणजे आपल्याकडून वाईट कर्म घडत नाही का? घडतं, पण माणूस ते कधीही स्वीकारत नाही. पहिली गोष्ट स्वीकारत, दुसरी गोष्ट मान्य करत नाही. 4 संघांमध्ये सगळ्या ऋषींमध्ये त्यांनी मान्य केलंय की हो माझ्याकडनं पाप घडलंय, वाईट कर्म घडलं आहे. शापाची त्यांनी कल्पना दिली की मला असा असा शाप मिळालाय, पुढच्या 7 दिवसांमध्ये तक्षक मला येऊन दंश करणार आहे. पुढे ते म्हणाले की भगवान मी अधम आहे, पापी आहे, तुम्ही माझा उद्धार करा. मरणासन्न पुरुषांनी काय करावं, माणसाचं कर्तव्य काय, त्याने कशाचं श्रवण, जप, स्मरण आणि भजन करावं हे तुम्ही मला सांगा. हे गुरुदेव, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करतो आहे. या शंका माझ्या मनामध्ये उपस्थित झाल्या आहेत, त्याचं उत्तर आपण द्या. गुरुदेव शुकाचार्यांचे हृदय घेऊन आलं. अधिकारी शिष्य मिळाल्यानंतर गुरूंना वाटतं की याला आपलं सर्वस्व द्यावं. गुरु कोणाला देतात सर्वस्व? तर जो मनाने, काया वाचा मने समर्पित आहे. शिष्य बरेच असतात गुरूंचे, पण शिष्यांमध्ये सुद्धा विविध प्रकार असतात. वेगवेगळ्या कारणाने लोक शिष्य होत असतात. इथे राजा परीक्षित फक्त आपला उद्धार करण्याच्या हेतूने शुकाचार्यांच्या पायाशी बसलेले आहे. आणि म्हणून शुकाचार्यांना असं वाटते की त्याला मग काय लिहू आणि काय नाही. गुरु ब्रह्मनिष्ठ व निष्काम आणि शिष्य प्रभू दर्शनासाठी अतूट असेल तर 7 दिवसात काय 7 मिनिटांमध्ये भगवत दर्शन होतं. त्याच्यासाठी दोघंही बरोबरीचे असणं गरजेचं. गुरु ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये तल्लीन असायला हवं आणि शिष्याच्या मनात केवळ प्रभू दर्शनाचीच ओढ असावी. संसाराची ओढ
नसावी. पण गुरु लोभी आणि शिष्य लौकिक सुखाची मागणी करणारा असेल तर दोघही नरकवासी होतात. गुरु होणं, गुरु गादीवर बसणं ही सोपी गोष्ट. 16 वर्षी कोणी आहे, आलेल्या शिष्यांना नाराज करता येत नाही. त्या शिष्यांना संसार बंधनातून सोडून आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणं हे गुरूंचं प्रथम कर्तव्य असतं. नाहीतर शिष्यांना आपल्या संसारातल्या अडचणी असतातच. हे झालं, ते झालं, हे झालं नाही, ते झालं नाही, आणि त्याला असं वाटत असतं की या सगळ्यांवरचा मार्ग गुरूंनी मला, सगळ्या संसारिक अडचणी गुरूंनी माझ्या पूर्ण कराव्या, दूर कराव्या, तेवढ्या करता आमचे गुरु असतात. तसं जर असेल तर भागवतात असं म्हटलं आहे की दोघही नरकवासी होतात. हे शिष्याबरोबर गुरु सुद्धा नरकात जातात. म्हणून असं म्हटलं जातं, लोभी गुरु और लालची चेला, होय नरक में ठेलम ठेला. शुकाचार्य म्हणतात की राजा तू घाबरू नकोस, अजून 7 दिवस शिल्लक आहे. अरे घाबरतोस काय, अजून भरपूर वेळ आहे तुझ्याकडे. राजा परीक्षित इतके प्रभावशाली होते की त्यांनी कलियुगावर विजय प्राप्त केला. संपूर्ण पृथ्वी त्यांना वश झाली होती आणि त्यांच्या धर्मामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. आतापर्यंत त्यांनी आपला धर्म उत्तम पद्धतीने सांभाळला होता. त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग करून भागवताचं श्रवण केलं. भागवतामध्ये सांगितलं आहे की जो कोणी आपलं मंगल व्हावं असं मानतो त्याने 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष यांचा विचार करायला हवा. जीवनामध्ये आपण संपत्ती मिळवतो, मान सन्मान मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो, हे ठीक आहे. पण याच्या बरोबर माणसाने धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ संपादित करायला हवे. म्हणजे त्याचं जीवन नीती नियमांनी बांधलेलं असलं पाहिजे. कारण अर्थाशिवाय काहीच होत नाही. कुटुंबाची जबाबदारी, समाजामध्ये दान धर्म करणं, याच्याकरता अर्थ लागतोच. पण तो अर्थ कसा असावा? अनीतीने कमवलेला नसावा, नीतिमत्तेने कमवलेला असावा. धर्म अर्थ काम, काम याचा अर्थ इच्छा. विविध प्रकारच्या इच्छा माणसाच्या असतातच संसाराविषयी. त्या इच्छा पण त्याने पूर्ण कराव्या. माणसाची इच्छा कधीच संपत नाही, हेही आपण लक्षात ठेवू. त्यामुळे त्या इच्छांना सुद्धा मर्यादा घालावी. की 1000 रुपये मिळवणारा माणूस इच्छा करतो मला लाखो रुपये मिळावे. लाखो रुपये मिळणारा माणूस इच्छा करतो कोट्यावधी रुपये मिळावे. कोट्यावधी रुपये मिळवणारा माणूस आणखी आपल्या जीवनाला किती आवश्यक आहे, किती पुरेसा आहे, तिथे माणसाला थांबता यायला हवं. का? कारण शेवटचा मोक्ष त्याला प्राप्त करायचा आहे. 3 गोष्टी त्यांनी मिळवल्या आहेत, धर्म अर्थ काम. मोक्षाचं, मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे. मृत्यू म्हणजे केवळ शरीर सोडणं आणि पुन्हा नवीन शरीर धारण करण्याकरता सज्ज, याला मृत्यू म्हणतात. आणि मोक्ष म्हणजे काय? मोक्ष याचा अर्थ की परत देह धारण न करणं. आपल्याला परत देह नको, कोणताच नको. माणसाचाही नको, प्राण्याचा नको, पक्षाचा नको, वनस्पतीचा नको. ती जी अवस्था आहे त्याला मुक्ती म्हणतात. मग त्या मुक्तीमध्ये होतं काय? तर मुक्तीमध्ये आपल्या अंतर्यामी असणारे जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वामध्ये आपण आपलं अंतःकरण, ज्याला मन बुद्धी चित्त आणि अहंकार असं म्हटलं जातं, ते लीन करून टाकतो. माणसाला परत परत जन्म का मिळतो? कारण त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण होत नाही. त्या पूर्ण करण्याकरता परत परत तो जन्माला येतो. पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं. परत परत आईच्या गर्भामध्ये तू येतो. मग माणसाने, म्हणजे माणसाचा जन्म मिळाल्यानंतर त्याने त्याच्या इच्छांना मर्यादा घालावी आणि त्या इच्छा मर्यादित करून उरलेला वेळ
जीवनाचा जो उरलेला वेळ आहे, कालावधी आहे, तो वेळ आणि शक्ती हे आत्मस्वरूप जाणून घेण्याकरिता खर्ची आहे. ते आत्मस्वरूप तो जेव्हा जाणून घेतो आणि मनोवृत्ती चित्ताचा लोप आत्मस्वरूपामध्ये करतो, त्यावेळेला त्याला परत जन्म मिळत. जन्म मृत्यूचं जे राहायला आहे ते त्या ठिकाणी. म्हणून आपल्याकडे आपल्या सगळ्या सनातन ग्रंथांमध्ये, संत साहित्यामध्ये मुक्ती हा महत्वाचा भाग सांगितलेला आहे. मुक्ती मिळायला 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या जातात. सायुज्यता, समीपता, समीपता, सैरुपता. यातली एक तरी मुक्ती आपण प्राप्त करावी. नाही मुक्ती प्राप्त करता आली, निदान भगवंताची काही प्रमाणात भक्ती तरी करावी. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मुक्ती आपल्याला मिळेल, पण कुठली तरी सोय आपण करून ठेवायला हवी. तर अशा पद्धतीने श्रीमद भागवतामध्ये या 4ही पुरुषार्थांचा विचार केलेला आहे. धर्माचा विचार करताना धर्म सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त करतो. धर्मामुळे जीवनाची पराधीनता नाहीशी होते. आता धर्म का बरं आपल्या जीवनात असायला हवा? कारण धर्म माणसाला बंधनांमधून मुक्त करतो. कोणती बंधनं? तर माणूस इंद्रियांच्या बंधनामध्ये अडकलेला असतो. इंद्रिय जी असतात ती विषयांच्या मागे धावत असतात आणि माणूस म्हणजे माणसाचं मन बुद्धी सुद्धा त्याच्या मागे मागे धावत असते. म्हणून माणूस इंद्रियांचा पराधीन असतो. मनाची त्याची पराधीनता असते, अहंकाराची पराधीनता असते, अज्ञानाला ज्ञान मानण्याची आणि भ्रमाची पराधीनता माणसाच्या ठिकाणी असते. माणसाचा अहंकार जातो का? नाही. मन मानेल तसं माणूस वागत असतो, बरोबर आहे. त्यानंतर अज्ञानाला तो ज्ञान मानत असतो. मला सगळं माहिती आहे, मला सगळं समजतं, आणि जे काही त्याला समजत असतं त्याला तो ज्ञान समजतो. ही आणखीन एक गंमत असते. कसं असतं बघा, लहान मुलं असतात ना, ते छोटे छोटे वस्तूंबरोबर खेळतात. घरात लहान मुली असतील तर त्या भांडीकुंडी खेळतात, छोटी छोटी भांडीकुंडी आणतात. संसार आपली आई कसं वागते तसं त्या वागतात, स्वयंपाक करतात, जेवायला वाढतात. आता त्यांचं काही जे खेळणं आहे ते पाहून घरातली आई जी असते ती काय विचार करते की लहान आहे, म्हणून ती भांड्यांशी खेळते आहे आणि त्या भांड्यांशी जी खेळते त्याला ती मुलगी खरं मानते. ते तिचं विश्व खरं असतं. पण मुळात ते खरं आहे का? तसंच आपलं असतं. आपण जे ते संसारामध्ये खेळत असतो ते खेळणंच असतं, ते सत्य नाही. तो परमात्मा परमेश्वर पाहत असतो, म्हणतो वा छान चांगलं खेळ. काय खेळायचं? कोणी पैशांशी खेळतं, कोणी मान सन्मानाशी खेळतं, कुणी आणि काय 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 गोष्टींशी खेळत असतो माणूस. पण ते खेळता खेळता त्याला असं वाटतं की बास हे सर्वस्व आहे. पण या संसारातली कुठलीही वस्तू तुम्हाला सुख आनंद देऊ शकत नाही. केवळ आपला जो आत्मा आहे तोच आनंद देऊ शकतो. म्हणून त्याला सच्चिदानंद म्हटलेलं आहे. काल आपण सच्चिदानंदाची पण व्याख्या पाहिली. आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष सच्चिदानंद स्वरूप आहे.